नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. अमेरिकेमध्ये सध्या सोयाबीन पेरणी आणि पिकासाठी पोषक वातावरण आहे. अमेरिकेत सोयाबीनची पेरणी देखील वेगानं सुरू आहे. अमेरिकेतील एकूण क्षेत्रापैकी जवळपास 80% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. अमेरिकेचं सोयाबीन भारताचं सोयाबीन बाजारात दाखल होण्याच्या ऐन तोंडावर बाजारामध्ये येत असतं. अमेरिकेच्या सोयाबीन बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतात याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर आणि आपल्या देशातल्या बाजारावर देखील दिसून येतोय. त्यामुळे अमेरिकेतील सध्या सोयाबीन बाजारात काय चालू आहे, या पुढच्या काळामध्ये बाजारातील घडामोडी काय घडू शकतात, पिकाची परिस्थिती काय आहे, हे आपली पेरणी सुरू होण्याआधी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध सुरू केलं होतं. आता हे व्यापार युद्ध जास्त चिघळ होतं ते चीनसोबत, आणि नेमकं चीन अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्यामुळे साहजिकच या व्यापार युद्धामध्ये अमेरिकेचे सोयाबीन उत्पादक शेतकरी जास्त पिचले जात आहेत. आता चीननं अमेरिकेची चाल ओळखून याआधीच इतर देशांकडून सोयाबीनची आयात वाढवायला सुरुवात केली होती. पहिल्यांदा जेव्हा 2018च्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते तेव्हा देखील चीनसोबत त्यांनी असंच व्यापार युद्ध सुरू केलं होतं. त्यानंतर चीननं अमेरिकेकडून सोयाबीनची आयात कमी कमी करत ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांकडून आयात वाढवत नेली. त्यातल्या त्यात ब्राझील आता चीनला सर्वाधिक सोयाबीन पुरवठादार करणारा देश ठरतोय. त्यामुळे ब्राझीलमध्ये देखील सोयाबीनची पेरणी वाढते. आता यंदाच्या हंगामात जेव्हा अमेरिकेतील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी सुरू केली होती तेव्हा या पेरणीवर म्हणजेच एकूणच सोयाबीनच्या बाजारावर या व्यापारी युद्धाचे पडसाद होते. याचा परिणाम सोयाबीनच्या बाजारावर दिसणार हे जवळपास स्पष्ट होतं. त्यामुळे अमेरिकेनं चीनसोबतचं जे काही व्यापारी युद्ध सुरू होतं त्याला काही दिवसांची स्थगिती दिली. आता दोन देशांमध्ये द्विपक्षीय व्यापारासाठी वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत द्विपक्षीय करार होत नाही आणि स्थगिती दिलेल्या कालावधीमध्ये जर समजा करार झाला नाही तर पुढच्या काळात नेमकं काय होणार याकडे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांचं लक्ष आहे. आता दोन्ही देशांचा प्रयत्न असा असेल की या दिवसांमध्ये म्हणजे स्थगिती दिलेल्या दिवसांमध्ये एक द्विपक्षीय करार पूर्ण करायचा. जर समजा द्विपक्षीय व्यापार करार झाला नाही आणि अमेरिकेनं चीनच्या आयातीवरती जर आयात शुल्क लावलं तर चीन देखील तसंच करेल आणि त्यामुळं अमेरिकेची सोयाबीनची निर्यात जी चीनला होत होती ती कमी होईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे जेव्हा पेरणी सुरू झाली तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की बाजारभाव कमी राहतील. व्यापारामधली ही अनिश्चितता लक्षात घेऊन अमेरिकेतील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनची पेरणी कमी करण्याचं ठरवलं होतं. पण नेमकं पुढच्या काळामध्ये व्यापार युद्ध जे सुरू होतं त्याला स्थगिती मिळाली. म्हणजे जे काही दोन्ही देशांनी एकमेकांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावलं होतं त्या आयात शुल्काला व्यापारी वाटाघाटीसाठी स्थगिती दिली होती. त्यामुळं अमेरिकेमध्ये देखील सोयाबीनचं क्षेत्र गेल्या वर्षी एवढंच राहील असा अंदाज आहे. सुरुवातीला असा अंदाज होता की अमेरिकेतली सोयाबीनची पेरणी जवळपास 14% कमी होईल. पण आता तसं काही होणार नाही असा अंदाज खुद्द अमेरिकेतून सुद्धा पुढे येतोय. जर समजा अमेरिकेमध्ये पेरणी गेल्या वर्षी एवढीच झाली तर अमेरिकेचं उत्पादन देखील चांगलं राहण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेमध्ये यंदा सोयाबीन पिकासाठी पोषक वातावरण राहील असा अंदाज तेथील हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. म्हणजेच पाऊस पाणी चांगलं राहील त्यामुळे पीक उत्पादन चांगलं येईल असा हा अंदाज आहे. आता अमेरिकेचं सोयाबीन जवळपास सप्टेंबर महिन्यापासून बाजारामध्ये यायला सुरुवात होतं. आपला सोयाबीन हे जवळपास ऑक्टोबरच्या मध्यानंतर बाजारात यायला चालू होतं. त्यामुळं अमेरिकेच्या बाजारामधल्या ज्या काही घडामोडी आहेत तिथले जे काही दर आहेत हे आपल्या सोयाबीनसाठी महत्त्वाचे आहेत. आता बहुतांश जणांच्या मनात असा प्रश्न आला असेल की अमेरिकेचं सोयाबीन अमेरिकेमध्ये असतं, आपलं सोयाबीन आपल्याकडे असतं, मग नेमकं तिथल्या बाजाराचा आपल्या बाजारावरती परिणाम काय होतो. तर आपल्या देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन किंवा सोयाबीनचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त होतं आणि हे जास्त उत्पादन समजा देशातून बाहेर गेलं त्याला जर चांगला रेट मिळाला तर आपल्या देशामध्ये देखील आपल्या सोयाबीनला चांगला रेट मिळतो. आता चालू हंगामामध्ये आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव कमी आहे. आता आपल्या देशातून सोयाबीनची निर्यात होत नाही असं नाही आहे, सोयाबीनची निर्यात होते पण सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भावच कमी मिळतो. त्यामुळं आपल्या सोयाबीनला देखील भाव कमी आहे. आता दरवर्षी असंच होत असतं. म्हणजे आपल्या सोयाबीनची निर्यात किती होते, निर्यातीला रेट काय मिळतात त्यानुसार आपल्या देशामध्ये सोयाबीनचे भाव ठरत असतात. दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की आपल्या देशात सोयाबीनला पर्याय म्हणून DDGSचा वापर वाढतोय. त्यामुळं जास्त सोयाबीन निर्यात होणं गरजेचं आहे. आणि जर समजा या निर्यात होणाऱ्या सोयाबीनला जर रेट मिळाला तर आपल्या सोयाबीनला चांगला रेट मिळतो. त्यामुळेच आपल्याला अमेरिकेमध्ये नेमकं काय घडतंय, कारण अमेरिकेचं सोयाबीन आपल्या सोयाबीनच्या दरम्यानच बाजारात येत असतं. आता अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन यंदा देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे जवळपास सारखंच राहण्याची शक्यता आहे. परंतु सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे ब्राझीलमध्ये. ब्राझीलमधलं सोयाबीनचं उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त होण्याची म्हणजेच विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. आता ब्राझीलची लागवड ही नंतरच्या टप्प्यामध्ये सुरू होते. तोपर्यंत आपला जवळपास निम्मा हंगाम संपलेला असतो.
त्यामुळं नेमकं अमेरिकेच्या बाजारात काय चालू आहे हेच आपल्यासाठी तेवढं महत्त्वाचं असतं. USDAच्या अंदाजानुसार चालू हंगामात देखील म्हणजे जो काही 25-26चा हंगाम असेल त्यामध्ये देखील सोयाबीनचा पुरवठा चांगला राहील, सोयाबीनचा पुरवठा चांगला राहील, सोया तेलाचा पुरवठा चांगला राहील असा अंदाज आहे. एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजारामधल्या जे काही सध्याचे अंदाज आहेत हे अंदाज चांगल्या पुरवठ्याचे आहेत. आता या पुढच्या काळामध्ये जर समजा काही वातावरणीय घडामोडी घडल्या म्हणजे अमेरिकेमध्ये पिकासाठी पोषक वातावरण राहिलं नाही, आता पेरणी चालू आहे, पुढच्या टप्प्यामध्ये वाढीच्या काळात जर समजा पावसाने उघडीप दिली किंवा इतर काही नैसर्गिक संकट आले आणि उत्पादन घटलं तर मात्र बाजाराची दिशा बदलू शकते. परंतु सध्या तरी अमेरिकेमध्ये सध्या पिकाला पोषक वातावरण आहे. अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणीचा वेग हा जास्त आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत जवळपास 68 ते 70% पेरणी झाली होती आणि यंदा ती जवळपास 80% झालेली आहे. म्हणजे पोषक वातावरण आहे त्यामुळे पेरणी वाढलेली आहे. आता या पुढच्या काळामध्ये अमेरिका तसंच भारतातील सोयाबीन बाजारामधल्या काय घडामोडी असतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.